उत्तर प्रदेशामधील बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबियांना शांततेच्या मार्गाने भेटण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी यमुना एक्सप्रेसवरती रोखले व त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली। तसेच या प्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांवरती अमानुष लाठीचार्ज करण्यात आला। राहुल गांधींना पोलिसांकडून झालेली धक्काबुक्कीची ही घटना लोकशाहीचा खून करणारी आहे असे सांगून माजी आमदार राणा दिलीप सानंदा यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार व पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला। राहुल गांधींना यूपी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध म्हणून 1 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता गांधी उद्यान येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस डॉक्टर तबस्सुम हुसैन, डॉक्टर सदानंद धनोकार, बबलू पठाण, सरस्वती खासने, सुरजीत कौर सलूजा, अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, किशोर भोसले, रोहित राजपूत यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। पीडितेच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राहुल गांधी जात असताना पोलिसांनी अशा प्रकारे दडपशाही करणे चुकीचे आहे। काँग्रेसचा इतिहास हा संपूर्णपणे संघर्षाचा राहिलेला असून अशी दडपशाही करून मोदी व योगी सरकार हे काँग्रेस जनांचा आवाज दाबू शकत नाहीत। मोदी व योगी सरकारची तानाशाही काँग्रेस कदापि खपवून घेणार नाही असे सानंदा यांनी यावेळी सांगितले। आकाश जयस्वाल, सुरेश सिंह तोमर, शारदा शर्मा, पार्वता शिंगणे, प्रमिला चोपडे, इंगोले, तुषार चंदल, श्रीकृष्ण टिकार, राजू पटेल, शेख रशीद, गुड्डू मिर्चीवाला, राजेश जोशी, उत्तम माने, अमर पिंपळकर, पिंटू मोरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राहुल आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, नहीं चलेगी नहीं चलेगी। राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी व आमच्या नेत्या आदरणीय प्रियंका गांधी जी यूपी मध्ये दुर्दैवी अशी घटना घडली। सामूहिक बलात्कार केल्यानंतर जवळपास 10 दिवस या सर्व गोष्टी गोदी मीडियाने लपवून ठेवल्या, योगी सरकारने लपवून ठेवल्या। त्यानंतर ही बिचारी एक तरुणी 19 वर्षाची तरुणी त्याच्यावर सामूहिक बलात्कार करून त्याची जीभ कापून त्याला जी मारहाण करण्यात आली, त्याला भेटण्यासाठी आमचे नेते राहुल गांधी जात असताना यूपी सरकारने, स्थानिक पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी अडवल्यानंतर त्यांनी सांगितलं मी कोणत्याही कायद्याचा भंग करत नाही, मी एकटा जातो, मी भेटतो। तरी देखील तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना खाली पाडलं। म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये तानाशाही, एखादी अबला त्याच्या घराच्या लोकांना सांत्वन करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा तुमच्या सोबत आहे असं असताना देखील त्याला तिथपर्यंत जाऊ देणार नाही, ही बाब लोकशाहीचा खून करणारी आहे। ही हिटलरशाही आहे, जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा। म्हणून संबंध नागरिकांना, देशातील नागरिकांना एक आव्हान आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी। विशेष आमचे नेते शांततेच्या मार्गाने एकटे जात असताना देखील त्यांना धक्काबुक्की केली। तेथील पोलीस प्रशासन, मोदी सरकार व योगी सरकार याचा निषेध करण्यासाठी आज खामगाव मतदारसंघातील तमाम काँग्रेस जनाच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यासाठी, त्यांचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन सोशल डिस्टन्सिंग ठेवून या ठिकाणी केलेलं आहे। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत।